ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की जी काही प्रतिमा असते ती प्रियाच्या केसाला इथं तेल लावत असते. तेव्हा इथे प्रतिमा तिला बोलकं करण्याचा प्रयत्न करत असते, तिच्यासोबत वेळ घालण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडं सुमननी खरं तर फ्रूट सॅलेड जे प्रतिमाने बनवलेलं असतं ते इथे सायलीला देते. आता सायलीने ते एक घास खाल्ला, एक चमचा खाता क्षणी खरं तर ती म्हणत असते, खरंच प्रतिमा त्या किती चवय ना भारी, खरंच खूप छान वाटलं मला. तुम्ही काय घातलं आणि मला रेसिपी सांगा बरं, असं ते म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, अगं काही नाही, नेहमीचेच फळ आहे. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणते, नाही पण वेगळीच चव आहे, खरंच मला खूप आवडलं. आणि तिच्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसत असते की तिला फार आवडलेलं असतं. ती फक्त फ्रूट सॅलडमध्ये छान अशी रमलेली असते. आता इकडे जी काही प्रिया असते ती म्हणत असते की आई तुझं झालं का मला हेड मसाज करून, खरं तर मी माझ्या रूममध्ये झोपायला जाते, असं म्हणून ते प्रिया गेलेली असते. आता प्रिया गेल्याबरोबर सायली ते प्रतिमाला विचारत प्रतिमा ते आज तरी तिच्याबद्दल तुम्हाला मायलेकीचं नातं जाणवलं का, असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रतिमा म्हणते, नाही ग सायली, खरं सांगू का, आमच्या दोघीमध्ये खरं तर फार अंतर आहे आणि उगाच ते मी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, असंही ते खरं तर जी काही प्रतिमा असते ती नाराज होऊनच म्हणत असते. आता इकडे सुमन म्हणते, ही तेलाची वाटी ठेवून येऊ का वहिनी. तेव्हा इथे जी काही प्रतिमा असते ती म्हणत असते, अगं तन्वीने तेल देखील पूर्ण लावून घेतलं नाही, त्यात तेल आहे आणखी, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तर प्रतिमा आता इथे सायलीला म्हणते, मी तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का सायली. तेव्हा इथे सायली खरं आनंदाने प्रतिमाच्या समोर सायली खरं प्रतिमाला म्हणत असते, प्रतिमा आत्या तुम्हाला खरं सांगू का, खरं तुम्ही जेव्हा तन्वीला प्रियाला जेव्हा तेल लावत होतात का, तेव्हा खरं मला देखील वाटत होतं की तेल लावून घ्यावं, पण म्हणलं उगाच तुम्हाला त्रास नको, असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, अगं लेकीच्या केसाला तेल लावणं कुठं त्रास असतो का, तुला आई झाल्यावर नक्की कळेल, असंही प्रतिमा छान असे ते केसाची मालिश करत असते. तेव्हा इथे खरं तर सायलीला जाणवत असतं, ती म्हणत असते की मला असं का वाटतंय की याआधी देखील मला तुम्ही तेल लावलं आहे असं. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो गं मला पण असं जाणवतंय, पण ह्या सर्व गोष्टी का होत्यात, असंही ते प्रतिमा म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला फोन आलेला असतो, तो म्हणजे साक्षीचा. साक्षी ते प्रियाला म्हणत असते, प्रिया मी तुझ्या घरी आत्ताच्या आत्ता येते, सचिनला मला भेटायचंय, तू सगळं काही तिथलं मॅनेज कर, असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, काय तू कशाला घरी येतेस. तेव्हा इथे साक्षी म्हणते, मी तुला फुकटात काम सांगत आहे, तुझ्या अकाउंटवर मी पैसे टाकलेले आहेत, त्यामुळे काळजी करू नकोस. इथे प्रिया म्हणते, अगं पण मी सुभेदारांच्या घरीच नाही आहे, मी इकडे किल्लेदारांच्या घरी आलेले आहे आणि तू कशाला जातेस, उगं मोठा प्रॉब्लेम होईल, असंही ते म्हटल्याबरोबर जी काही साक्षी असते ती म्हणत असते, काय पण किल्लेदारांच्या घरी कोण आहे मग, फक्त मला तेवढं सांग, मी बाकीचं मॅनेज करते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं नको ना गं, ऐक ना माझं जरा. आता इथे ती साक्षी तिला आग्रहच करत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, म्हणजे सायली आणि अर्जुन घरी नाहीत, बाकी सगळे सुभेदार फॅमिली तर घरीच पडलेली असते ना, ते घरीच असतात, पण तू नको गं जाऊ, खूप मोठा उगाच प्रॉब्लेम होईल, नको तू अडकून बसू. तेव्हा मात्र जी काही इथे साक्षी असते ती अजिबातच इथे प्रियाचं काही ऐकत. आता इकडे प्रिया स्वतःच्या मनाला म्हणत असते, सायली आणि अर्जुन घरी नाहीत ना, त्यामुळे खरं तर हीच योग्य वेळ आहे, आत्ताच मला सचिनला जाऊन भेटलं पाहिजे, असं म्हणून ती आता इथे सुभेदारांच्या घरी जाणार असते. आता इकडे सायली आणि प्रतिमा खरं स्वतःच्या दुनियेत हरवलेल्या असतात. तेव्हा इथे खरं सुमन म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघीचं, कुठे हरवला. तेव्हा इथे खरंच जी सायली असते ती म्हणत असते, प्रतिमा त्या खरंच तुमच्या हातात जादू या, माझं सगळं टेन्शन मी विसरून गेले, असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, अगं तुला कशाचं टेन्शन, सांग की मला. तेव्हा इथे सायली खरं स्वतःच्याच मनाशी विचार करते, तुम्हाला काय सांगू या तन्वीचे कारस्थानं, कारण की तुमचं देखील यामुळे आयुष्य बदलणार आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, काय झालं सायली, सांगते का नाही. तेव्हा इथे खरं सायली म्हणते, अहो ही तन्वी घरच्यांची सगळ्यांशी गोड बोलते, पण ह्याच्या मागं तिचा काय हेतू हेच मला कळत नाही, परत घरच्यांची फसवणूक करून उगाच त्यांना त्रास द्यायला नको, एवढंच मला हवं आहे. आता इथे सायली खरं सगळं काही तन्वीचं सांगत असते. आता इकडे सुमन जी असते ती सुमन मनातच विचार करते, खरंच वहिनीला मगाशी वाटत होतं की तन्वीच्या केसाला तेल लावून खरं तर तिने सगळं मन मोकळं करावं, मात्र तिने अजिबात ह्या गोष्टी केल्या नाही, पण सायलीने मात्र तिचं मन मोकळं किती छान पद्धतीने करते, खरंच आता वहिनीला बरं वाटेल, असं इथे खरं तर सुमन स्वतःच्याच मनाशी बोलत असते. दुसऱ्या बाजूला खरं सुभेदारांच्या घरी अस्मिताच्या बाळासोबत इथे विमल आणि कल्पना दोघी देखील खेळत असतात, तिच्याशी छान अशा गप्पा मारत असतात. तितक्यातच खरं तर इथे सचिन आलेला असतो. सचिन आल्याबरोबर म्हणत असतो, मला आता खरं तर अजिबातच दम निघत नाही, मी बँकेत जातो आणि ते बँकेचं काम करून घेतो, असं म्हटल्याबरोबर खरं तर इथे अस्मिता म्हणते, हो ठीक आहे चालेल. मात्र इथे कल्पना मुद्दाम आता सचिनला तर बोलत नसते, त्यामुळे अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं तुझ्या डॅडची आणि
त्या मॅनेजरची चांगली ओळख आहे, ते बघतील ना, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मात्र इथे अस्मिता म्हणते डॅडची जर चांगली ओळख असते आणि एका फोनवर जर ते काम करणार असते तर आतापर्यंत काम झालं असतं ना, असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना थोडी शांत होते आणि सचिनला म्हणते की तू जाऊन ये असं इथे म्हटलेली असते. आता तितक्यातच खरं तर बाहेरून एक भांड्यावाली आलेली असते, तिने आवाज दिलेला असतो. तेव्हा इथे विमल म्हणते आपल्याकडे तर अशी भांड्यावाली कधी येत नाही. तेव्हा इथे कल्पना म्हणते अगं शेजारच्या तिथे घरी येते ना, त्यामुळे इकडे आली असेल, बरं झालं आली. काय कर, मी स्टोरूममध्ये काही कपडे काढून ठेवले तेवढे जाऊन आण. तेव्हा इथे अस्मिता देखील म्हणते आणि विमल एक काम कर, माझ्या खालच्या कपाटाच्या कप्प्यात ना खरं मी जुने कपडे काढून ठेवले आहेत, ते देखील घेऊन ये, म्हणजे आपल्याला छान अशी कढई घेता येईल. असं म्हटल्याबरोबर विमल गेलेली असते तिकडे आणि ते कल्पना खरं तर जी काही ते भांड्यावाली बनवून आलेली असते ती म्हणजे साक्षी, तिच्याकडे जात असते. आता इथे खरं तर साक्षीला टेन्शन आलेलं असतं. साक्षी लगेच कल्पनाला म्हणते माझ्यासाठी एक ग्लास पाणी देतान का. तेव्हा इथे कल्पना खरं पाणी आणायला गेलेली असते आणि आता सचिन इथे बाहेर बँकेत जातो म्हणून अस्मिताला म्हटलेला असतो आणि बाहेर आलेला असतो. बाहेर आल्याबरोबर साक्षी आता सचिनला ओ साहेब एवढी टोपली मला खाली ठेवायला मदत करतात का, अहो लई जडे असं इथे म्हटल्याबरोबर सचिन ती टोपली घ्यायला जातो. तेव्हा इथे खरं साक्षी स्वतःचा चेहरा दाखवते. आता साक्षी बघितल्या क्षणी टेन्शन येतं ते म्हणजे सचिनला. आता लगेच साक्षी म्हणते बँकेत जायला टाईम आहे, मला भेटायला तुला वेळ नाही ना. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तरी ते प्रतिमान तेल लावल्यानंतर खरं सायली म्हणते प्रतिमा आत्या आता तुम्हाला मी लावते, आता मला तुमचे लाड करू दे असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते अगं नको गं, काही गरज नाही. तेव्हा सायली आग्रहच करून धरते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते आज तर मी खरं केस धुतले त्यामुळे तेल वगैरे नको, फक्त तू केसाची मला मालिश करून दे छान असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे सायली उठलेली असते आणि प्रतिमा तिच्या जागेवर बसलेली असते आणि सायली छान अशी तिच्या केसाची इथे मालिश करत असते. तेव्हा इथे खरं तर प्रतिमा सायलीला म्हणत असते सायली तुला अशी सवय पहिल्यापासूनच आहे का गं. तेव्हा इथे सायली म्हणते कोणती सवय. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते अगं असं म्हणजे आपल्याला कुणी तेल लावलं ना तर आपण स्वतःहून म्हणायचं की मी तुम्हाला तेल लावू का, ही सवय. तेव्हा इथे सायली म्हणते हो मला पहिल्यापासूनच ही सवय आहे, मी आश्रमात देखील सेम असंच करायची असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते बघितलंच का सुमन तू, सायली आणि तन्वीच्या सगळ्या सवयी कशा सारख्या आहेत. तेव्हा इथे खरं सायली म्हणते म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला. तेव्हा इथे सुमन म्हणते अगं सायली काही नाही, वहिनीने आज तन्वीसाठी छान असं जेवण बनवलं होतं, मात्र तिने सगळ्या जेवणाला नावच ठेवलं असं इथे म्हटल्याबरोबर खरं प्रतिमा देखील म्हणते तिच्या केसाला मी तेल लावून घेतलं ते सुद्धा तिची एक परीक्षाच म्हणून घेतलं होतं मी. मला वाटलं ती मला म्हणेन की आई थांब आता मी तुझ्या केसाला छान असं तेल लावून देईन, मात्र ती या परीक्षेत देखील पास नाही झाले आणि तुझी परीक्षा नसताना तू पास झालीस सायली असं इथे खरं प्रतिमा म्हटलेली असते. आता इथे प्रतिमाला जाणवत असतं, ती म्हणत असते की खरं सांगू का सायली, मला असं का वाटतंय परत परत की याआधी देखील तू असंच माझ्यासोबत केलंस, तेल असंच लावलं, सर्व गोष्टी झालेल्या आहेत असं का वाटत आहे. तेव्हा इथे सायली म्हणते जरी झालं असेल तर मागच्या 2 वर्षात झाला असेल आणि ती गोष्ट आपण कसं काय विसरू शकतो, याच गोष्टीवर खरं दोघीही इथे विचार करत असतात. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते हे सगळं काही ठीक आहे पण माझा प्रश्न तर तिथेच राहिला ना, बघ ना मला तन्वीबद्दल प्रेम ममता हे सगळं का वाटत नाही हेच मला कळत नाही. म्हटल्याबरोबर खरं तर सायली मनातच विचार करते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे आणि त्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी तर खरं तर मला तुमचा केस हवा आहे असं म्हणून खरं तर इथे प्रतिमाचा तिने केस काढलेला असतो आणि साईडला सोप्यावर ठेवलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे सचिन म्हणत असतो काय करतेस तू इथे. तेव्हा इथे साक्षी म्हणते तुला म्हटलं होतं मी मला भेटायला ये, त्यामुळे खरं तर मला एवढी मोठी रिस्क घ्यावी लागली, मला भेटायला यावं लागलं. तेव्हा इथे सचिन म्हणतो तुला काय कळतंय का, तू काय करतेस तर, काय केलंस तर, आणि सगळ्यांना कळलं तर काय होईल असं इथे म्हटल्याबरोबर इकडनं अस्मिता म्हणते काय झालं सचिन, टोपली खूप जड आहे का. तेव्हा इथे सचिन म्हणतो नाही 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 मी आत्ताच उतरवतो असं म्हणून आता तिथे साक्षीला टोपलं ते उतरण्यासाठी मदत करतो आणि खाली ठेवतो. तितक्यातच खरं तरी ते कल्पना ग्लास घेऊन आलेली असते पाण्याचा. आल्याबरोबर इथे साक्षीच्या हातात देते आणि म्हणत असते की आता साक्षी पाणी पिणार कसं, कारण की जर चेहरा दाखवला तर सगळ्यांना कळणार, त्यामुळे खरं इकडनं सचिन म्हणत असतो तू चेहरा उघडू नको, मानेनेच दाखवत असतो. आता इकडे कल्पना म्हणते तुला पाणी हवं होतं ना, अगं पिकी मग. आता इथे खरं तर साक्षी काय करावं तिला कळत नसतं. आता इथे साक्षी पिणारच असते. तितक्यातच खरं तर इकडे अस्मिताचं बाळ जोरजोरात रडायला लागलेलं असतं. तेव्हा इथे कल्पनाचं लक्ष आतमध्ये जातं. ती म्हणते काय झालं अस्मिता, काय झालं बाळाला. तेव्हा अस्मिता म्हणते अगं बघ ना हे रडायच लागला, त्याला समजवते. त्यामुळे खरं तर आता इथे कल्पना आतमध्ये गेलेली असते. तेव्हा इथे सचिनला थोडं बरं वाटलेलं असतं. तेव्हा इथे साक्षीने ते पाणी पिलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इथे प्रिया धावतच आलेली असते. आई माझा तो निळा ड्रेस कुठे ग, दे ना मला असं इथे म्हटल्याबरोबर सुमन म्हणते थांब तन्वी मी तुला देते असं म्हणून सुमन ड्रेस घ्यायला गेलेली असते. आता इकडे तितक्यातच खरं प्रतिमाला इथे रविराजचा कॉल आलेला असतो. त्यामुळे खरं कॉल उचलून ती तिच्या रूममध्ये बोलण्यासाठी
गेलेली असते. आता ती गेल्यानंतर खरं तर सायलीने इथे प्रतिमाचा केस काढलेला असतो, त्यामुळे तो केस आता घेते आणि तिच्या पर्समध्ये ठेवायला जाणार असते. आणि इकडे जी प्रिया उभा असते तिचं मात्र पूर्णपणे मोबाईलमध्ये लक्ष असतं, त्यामुळे खरं सायली काय करते तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. आता इथे सायली तो केस घेते आणि तिच्या पर्समध्ये एक छोटी पिशवी असते, त्यात पिशवीमध्ये टाकून पर्समध्ये आता इथे ठेवत असते. तितक्यातच खरं तर ही जी तन्वी आहे ना ती चालतच मोबाईलमध्ये लक्ष असतं पूर्णपणे आणि सोप्यावर बसण्यासाठी जात असते. खरं तर तिची डायरेक्ट तिच्या पायाखाली काहीतरी येतं आणि डायरेक्ट ती पडायला लागते. पडता क्षणी खरं तर सायली तिला सावरते. तेव्हा इथे सुमन देखील येते. सुमन म्हणत असते, अगं काय करतेस तन्वी, अगं सायलीन तुला सावरलं नसतंस तर आता पडली असतीस तू, कुठे लक्ष असतं तुझं, सतत मोबाईलमध्ये काय असतेस, असं इथे सुमन जरा रागातच तन्वीला बोलत असते. आता इकडे जी काही सायली असते ती पर्समध्ये चेन वगैरे लावून घेत असते आणि ती पर्स जरा जवळ स्वतःच्या घेत असते. तितक्यातच खरं तन्वीचं इकडे लक्ष जातं. तेव्हा इथे तन्वी विचार करते, ही सायली त्या पर्सला एवढं काय जवळ घेऊन बसली आहे, काय असेल ह्या पर्समध्ये, बघायलाच हवं, असं इथे खरं स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इथे सायली घरी जायला निघालेली असते. तेव्हा इथे प्रिया देखील म्हणते, आई खरं तर मी देखील घरी चालले. तेव्हा इथे खरं सायली म्हणते, अगं काय, मला तर वाटलं माहेरवाशीनच राशील आजच्या दिवस. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही नाही मला जायचं आहे लगेच, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा सुमन देखील म्हणते, अगं थांब की तन्वी, वहिनीला चांगलं वाटेल गं तू राहिलीस तर. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नको, बाबाला नाही आवडणार मी ते राहिलेले, त्यामुळे मी गेलेलीच बरे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अगं नाही येणार, नको काळजी करू. मात्र प्रिया तिचं अजिबात ऐकत नाही. प्रिया म्हणत असते की खरं सांगू काय तुला कारण, खरं तर मी जितक्या वेळ इथं राहील का तितका वेळ खरं तर इथे सुभेदारांच्या घरच्यांना ही सायली भडकून माझ्या विरुद्ध विष पेरेल, असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, अगं कशाला करेल सायली असं, अजिबात नाही करणार. तेव्हा इथे खरं तर तन्वी म्हणते, अगं आई, जेव्हा मला सकाळी आईने माझ्या हातात चाव्या दिल्या का तेव्हा तू पाहायला हवं होतंस तिचं रौद्ररूप आणि तिने काय केलं, मग माझ्यावर तुझा विश्वास बसला असता, असं इथे म्हटलेले असते. आता इथे प्रिया ती काय ऐकत नसते, त्यामुळे प्रतिमा म्हणते, हो ठीक आहे, जा तू तुझं तू, असं इथे म्हटल्याबरोबर इथे सायलीसोबतच इथे आता प्रिया देखील सुभेदारांच्या घरी जायला निघालेले असतात. आता इथे प्रतिमाला थोडं वाईट वाटलेलं असतं ह्या सगळ्या काही गोष्टी. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर बाळ शांत केलेलं असतं, ते म्हणजे कल्पना आणि अस्मिताने. त्या दोघी आतमध्ये असतात आणि इकडं विमलनी खरं सगळे काही कपडे जुने घेऊन आलेले असते आणि ते साक्षीला देत असते. ती म्हणत असते की हे बघा, हे धरा कपडे आणि द्या आम्हाला जे काही भांडे पाहिजेत. तेव्हा इथे खरं आतमधनंच कल्पना म्हणते, अगं आम्हाला भांडे वगैरे काही नकोत, हे कपडे घेऊन जा, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, अगं आई काय करतेस, मला कढई घ्यायची, असं म्हणून ह्या दोघी आता इथे कढई आणि भांडे घेण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे खरं तर इथे सचिन आता इथे खुणावून साक्षीला म्हणतो, अरे जा ना तू, मी तुला फोन करतो. मात्र इथे साक्षी त्याचा अजिबातच ऐकत नाही. आता ह्या दोघी बाहेर आल्यानंतर खरं अस्मिता म्हणते, सचिन तू इथंच उभास, आणखी गेला नाहीस बँकेत. तेव्हा सचिनला काय बोलावंच कळतंय. तो म्हणतो, अरे बँकेमध्ये लंच ब्रेक असेल ना, त्यामुळे खरं तर मी म्हटलो नंतर जाऊया. तेव्हा खरं तर इथे अस्मिताने सचिनकडे बाळ दिलेलं असतं. हे पाहून कर साक्षीला फार राग आलेला असतो. आता इथे ह्या दोघी भांडे घेण्यासाठी लागलेल्या असतात, भांडे घेत असतात, निवडत असतात. तेव्हा इथे खरं तर साक्षी म्हणत असते, नाही एवढे भांडे तुम्हाला अजिबातच मिळणार नाही. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अगं असं काय करतेस, तेवढे भांडे तर दिलेच पाहिजे ना. तेव्हा इथे साक्षी मुद्दामच म्हणते, देवाने दिलेलं समजा आहे तुमच्याकडं, मग माझ्या टोपलीतलं मला राहू दे की, असं इथे सचिनकडे बघून म्हणत असते. आता इथे कल्पना देखील म्हणते, अगं दे की तिला जे पाहिजे ते, कशाला हे करतेस. आता इथे सचिन जो असतो तो इथे खानाखुना करत असतो, तो म्हणजे साक्षीला, मी फोन करतो तू इथून निघून जा. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं तुझं लक्ष कुठे, आणि तोंडावरचा तो पदर काढ बरं, त्यामुळे खरं तू कुठं बोलतीस आणि काय करतेस हेच कळत नाही, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे साक्षी म्हणत असते, अहो काय ना बाहेर ऊन आहे म्हणून मी पदर घेतला. तेव्हा इथे म्हणते, अगं इथं कुठं ऊन आहे, काढ की, असं म्हणून आता इथे स्वतःच्या तोंडावरचं ते पदर काढते. पदर काढता क्षणी खरं तर इथे तिने मुद्दामच इथे तोंडाला चटका लागलेला आहे असं इथे खून केलेले असते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं काय झालं, तुला भाजलंय का. तेव्हा इथे खरं तर साक्षी म्हणते, माझ्या नवऱ्याने खरं तर मला चटका दिला आहे हे आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, खरंच हे नवरे ह्यांना प्रेमाच्या, बायकोच्या प्रेमाची अजिबातच कदर नसते, असं इथे म्हटल्याबरोबर साक्षी मुद्दाम विषय टाळते आणि म्हणत असते, ओ ताई तुम्हाला ते 4 भांडे आवडलेत ना, तुम्ही घ्या, ते तुम्ही कितीही घेतलं ना तरी जे माझं आहे ते माझंच राहणार, असं इथे सचिनकडे बघून खरं साक्षी म्हणत असते. आता इथे कल्पनाला कळलेलं नसतं. कल्पना म्हणते, काय म्हणायचं तुला नेमकं. साक्षी म्हणते, अहो काय नाही होत आई, ह्या टोपलीतले भांडे ना, म्हणलं हे सगळे भांडे आता माझेच ना, ते बाजारात जाऊन इकील म्हणलं, असं इथे म्हटलेली असते. आता इथे खरं तर कल्पना आणि विमल ते भांडे घेऊन घरात जाते. आता इथे खरं तर साक्षी अस्मिताला म्हणते, तुझ्या नवऱ्याला सांग बाई ताई की मला एवढे टोपले उचलून द्या. तेव्हा इथे खरं तर अस्मिता त्या सचिनकडनं बाय घेते आणि त्याला म्हणते तिला उचलून देऊ. आता इथे खरं तर साक्षीला टोपलं उचलून देताना खरं साक्षी म्हणते, कळलं का तुला, मला भेटायला न येण्याचा परिणाम, आता जर असं केलंस तर याच्या पलीकड भयंकर काहीतरी मी करेल, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सचिन म्हणतो, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर
तर खूप मोठं होईल असं म्हटलेले असते. आता इथे सचिनला ह्या साक्षीचा कारनामा बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इकडे खरं तर जी काही सायली आणि तन्वी असतात त्या दोघी एकाच रिक्षात घरी आलेल्या असतात. इथे आता खरं तर मुद्दाम तन्वी म्हणते, सायली तुझ्याकडे 50 रुपये आहेत का गं? तेव्हा इथे खरं तर सायली पर्समध्ये शोधत असते. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनात विचार करते, ही जी पर्स मला बघताच आली नाही, हिच्या पर्समध्ये काहीतरी असं आहे असं इथे म्हटलेले असते. आता इथे सायलीने 50 रुपये काढून दिलेले असतात आणि समोर अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनकडे गेलेले असते. आता इकडे खरं ते अर्जुन म्हणत असतो, हिला संशय तर नाही ना आला? तेव्हा इथे सायली म्हणते, नाही अजिबात नाही आला. आणि इकडे प्रियाला मात्र तिच्यावर खरं तिच्या पर्समध्ये काहीतरी आहे याचा संशय नक्कीच आलेला असतो. आता इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. इकडे प्रिया त्यांच्याकडे आलेली असते. तेव्हा इथे खरं प्रिया म्हणते, चल की सायली. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघी म्हणतात, तू पुढे हो, आम्ही येतोच असं इथे म्हटलेले असतात. आता समोरून खरं तर घरातून निघलेली असते ती म्हणजे साक्षी. आता साक्षीने यांना पाहिल्यामुळे खरं ती फार घाबरलेली असते आणि इकडे प्रिया देखील घरात चाललेली असते. मात्र तिचं लक्ष सगळं इकडे असतं सायली आणि अर्जुनकडं. ती मागं बघतच चालत असते. त्यामुळे खरं तर या दोघींची जाऊन डायरेक्टच धडक होते. सगळे भांडे इथे खाली पडतात. खाली पडता क्षणी खरं तर इथे सायली आणि अर्जुनला त्याचा आवाज येतो. त्यामुळे खरं त्यांचं देखील लक्ष तिकडे जातं. अगं काय करतेस तू? डोळे गेलेत का तुझे? कळते का तुला? आणि आमच्या घरात काय करत होती? चोरी करायला आलतीस का? असं इथे म्हटल्याबरोबर साक्षी लगेच म्हणते, तुझ्या घरात चोरी करण्यासारखा एकच माणूस आहे आणि त्याचीच चोरी करायला मी आले होते असं म्हणून तिला चेहरा दाखवते. आता इकडे प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. काय तू साक्षी इथे काय करतेस? कशाला आलीस? तेव्हा इथे खरं तर इकडनं सायली आणि अर्जुन येत असतात. त्यामुळे प्रिया फार घाबरलेली असते. तेव्हा साक्षी म्हणते, अगं काय करतेस? भांडे भरू लाग असं म्हणून आता गडबडीतच ह्या दोघी ते टोपलीत भांडे भरतात आणि तिला उचलून देऊन तिला तिथं सटकायचं असतं. आता इथे सायली आणि अर्जुन जवळ आलेले असतात. आता इथे सायली खरं साक्षीच्या चेहऱ्याकडे पाहतच असते, नेमकं ही बाई तरी कोण आहे. मात्र खरं तिला अजिबातच कळत नाही. आता इथे गडबडीत साक्षी तिथून निघून गेलेली असते. तेव्हा इथे खरं तर सायली प्रियाला म्हणत असते, ही कोण बाई होती ग? भांड्यावाली बाई तर आपल्याकडे कधीच येत नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मला देखील नाही माहिती, चला आपण जाऊया आतमध्ये, आपल्याला काय करायचं असं इथे म्हटल्याबरोबर सायली आणि अर्जुन आतमध्ये गेलेले असतात. आणि इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते, प्रेमात पडलेले माणसं खरंच वेडे असतात वाटतं. खरंच आता जर सायली आणि अर्जुन या साक्षीला पाहितलं असतं तर हिच्या सरशी मी देखील गेले असतं असं स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला थोड्या वेळाने खरं तर सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये जाऊन खरं DNA टेस्टबद्दल इथे बोलत असतात. यापूर्वी जेव्हा रविराज काकांनी आणि इथे तन्वीचे DNA टेस्ट केली होती तेव्हा तन्वीने हे सगळं काही कसं बदललं असेल या सगळ्या गोष्टीवर ते बोलत असतात. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणत असते, तिने पैसे देऊन हे सगळं काही मॅनेज केलं असावा का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो तसं केलं असेल, पण DNA टेस्ट सेम कसं येईल? तेव्हा इथे सायली म्हणते, तिने खऱ्या तन्वीचं DNA टेस्ट आणलं असेल का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही असं नाही होऊ शकत, कारण की नागराज आणि तिला जर माहीत असेल खरी तन्वी कोण आहे तर तिला आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलं नसतं. नागराजचा हा सगळा काही प्लॅन आहे असं इथे म्हटल्याबरोबर पण सायलीच्या डोक्यात वेगळंच सूत्र सुरू असतं. ती इथे म्हणत असते, पण जर खरी तन्वी वेगळीच वळ घेऊन वावरत असेल तर आणि त्यांना माहीत नसेल तर मग जिवंत सोडू शकतात ना. आपण असं काहीतरी केलं पाहिजे, मुद्दाम न कळत खरं तर प्रियाला असं कळलं पाहिजे की आपण तिची DNA टेस्ट करत आहोत आणि ती तिथपर्यंत जाण्यासाठी काय करते आणि खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचते का नाही हे देखील आपण पाहितलंच पाहिजे. ती DNA टेस्टपर्यंत पोहोचेल, मात्र पुढे नेमकं काय करते आपण रंगे हात तिला पकडूया असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे अर्जुनला देखील तिचं म्हणणं पटलेलं असतं. आता जी काही इथे प्रिया असते ती खाली विचार करत असते, सायलीच्या पर्समध्ये नेमकं काय आहे ते मला बघायलाच हवं. आता वरनं सायली आणि अर्जुन आल्याबरोबर खरे प्रिया इथे किचनमध्ये लपून बसलेली असते आणि हे प्रिया इथे सायलीला बरोबर माहीत असतं. तेव्हा इथे खरं तर अर्जुन म्हणतो, अगं सायली, मी तुला मगाशी जे काही महत्त्वाचं लपून ठेवायला सांगितलेलं आहे तर ठेवलंच ना, खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, हो ठेवलंय मी छान, कुणालाही नाही कळणार आणि हळू बोला की जरा. तेव्हा इथे खरं प्रिया ऐकेल की असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन, अरे ती झोपली असेल, ती कशाला जागी राहिला आता असं म्हणून हे दोघे आता मुद्दाम गार्डनमध्ये जाण्याचं नाटक करतात. आणि इकडे प्रिया बाहेर येते. प्रिया आल्याबरोबर म्हणते, म्हणजे हे काहीतरी करत आहेत, आता त्यांच्या रूममध्ये गेलंच पाहिजे आणि तपासलंच पाहिजे असे म्हणून खरं तर ते सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये ही प्रिया धावतच गेलेली असते. जाऊन आता सर्व काही शोधत असते. तिची पर्स तिला माहीत असते, त्यामुळे पर्समध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार ती. आता इथे कपाटात जाते आणि कपाटात सगळं काही शोधाशोध करते. तेव्हा तिला ती पर्स देते, पर्समध्ये ती शोधते, मात्र तिथे पर्समध्ये तिला काही पूर्ण रूम ती शोधण्याचा इथे प्रयत्न करत असते, मात्र तिला काही तिथे भेटत नाही. भेटल्या नाहीमुळे खरं तर प्रिया इथे टेन्शनमध्ये असते. नेमकं हिने ठेवलं तरी कुठे असेल याचाच ती विचार करत असते. इकडनं सायली आणि अर्जुन हे सगळं काही तिचा कारनामा इथे पाहत असतात. आता तिचं बघणं सुरूच असतं. तेव्हा ती ड्रावरकडे गेलेली असते. ड्रावरमध्ये खोलून पाहते तर
ड्रावरमध्ये तिला पहिलं तर काही भेटत नाही साईडच्या, मात्र वरच्या ड्रावरमध्ये तिला बरोबर इथे भेटलेलं असतं. आता त्या पिशव्या तिच्या हातात आलेल्या असतात. आल्याबरोबर ती त्यावरचं नाव असते प्रतिमा, मैना आणि प्रिया. म्हणजे हे माझं DNA टेस्ट करतेत ही गोष्ट ऐकूनच खरं तर प्रियाला इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पहिला अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात इथे आपण पाहणार असतो की आपण इथे आता पाहत असतो की खरं सायली आणि अर्जुन डॉक्टरकडे गेलेले असतात आणि हे डॉक्टर खरं तर अर्जुनच्या ओळखीचे असतात, त्याचे मित्रच असतात. ते म्हणत असतात की ह्या DNA टेस्टचे आम्हाला रिपोर्ट पाहिजे आहेत, लवकरात लवकर पाहिजे आहेत असं इथे सायली आणि अर्जुन यांना सगळं काही ते सांगितलेलं असतं. यांना हे देखील माहीत असते की आता इथे जी काही प्रिया असते ती त्यांचा पाठलाग करत असते. आता सगळ्या काही गोष्टी इथे त्यांच्याच मनाप्रमाणे होत असतात. इथे आता खरं तर सायली आणि अर्जुन डॉक्टरांचे सगळं काही सविस्तर बोलून घरी जातात. हे दोघे घरी गेल्यानंतर प्रिया डॉक्टरकडे जाते आणि म्हणत असते ते प्रियाचे जे सॅम्पल आहेत का त्याच्यावरचे तुम्ही हे वापरा असं म्हणून दुसरी पिशवी केसाची दिलेली असते. तेव्हा खरं डॉक्टर म्हणतात हे होणं शक्य नाही. तेव्हा इथे प्रिया खरं त्यांना एक सोन्याचा हार देते आणि म्हणत असते हे दिल्यावर होईल ना असं इथे म्हटल्याबरोबर डॉक्टर तिच्याकडे पाहत असतात. आता पुढे नेमकं काय होतंय खरं पाहण्यासारखंच आहे, कारण की हे डॉक्टर नेमकं प्रियाचं ऐकतात का सायली आणि अर्जुनला हे सगळ्या गोष्टी सांगतात हे आपण पुढे पाहूच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.